काय विचारते डॉक्टर मी? काय म्हणाल तू? हेच की त्याचं सोन्याचं दुकान होतं, त्यातली काही बिस्किट चोरीला गेली, काही तुम्ही सापडून दिली आणि आता काही बिस्किट सापडत नाही. पण मला माहित आहे ना, तो माणूस माझ्याशी खोटं बोलत होता. खरं काय ना ते तुम्ही मला सांगायचं. सांगाल ना? मी तुमची पार्टनर आहे हे विसरू नका. त्यामुळे गप गुमानी मला आता खरं खरं सांग. तुला माहिती आहे माझ्याकडे बिस्किट होती सोन्याची, ती मी डायरेक्ट विकू शकत नव्हतो कारण ती जयसिंगची होती. जर का काही चौकशी झाली असती तर मी अडकलो असतो. ती बिस्किट विकायची कशी म्हणून त्या फुलचंदला मला बकरा बनवावा लागला. पण तो तयार कसं काय झाला? कारण मी काय करतो त्याला माहितीच नाही ना. म्हणजे तुम्ही सगळं काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये. सगळं सांगतो. आणि हे फुलचंद शेठ खमंगणे ह्यांचं आहे ना ते वडूच माहिती आहे ना, तिथे जवळपास सोन्या चांदीचं दुकान आहे. म्हणजे होतं, आता नाही. बिचारे कर्जामध्ये बुडालेत ते. त्या झाडाच्या इथे येत्या पौर्णिमेला एक खड्डा करा, साधारण 1 फूट वगैरे. त्या खड्ड्यात तुम्हाला काहीतरी किमती गोष्ट सापडेल, ती घेऊन जाऊन तुम्हाला बाजारात नेऊन विकायची. सोन्याचं बिस्किट? अयो डॉक्टर, भारी डोकं लावलं की तुम्ही. पण इथून पुढे ते बिस्किट लपवायचं काम तुझं. म्या कसं करणार? पैसे पाहिजेत ना तुला? पण द्याल ना नक्की? ठीक आहे, करते. मला विश्वास आहे डॉक्टर तुमच्यावर. डॉक्टर डॉक्टर आपल्या पतपडीत आज एवढं पैसे. नाम्या हळू बोल. नाम्या, पैशांचे व्यवहार असे ओरडून करायचे नसतात. आतरूम मध्ये चल बोलूया. हा ते एवढं पैसे बघितलं ना म्हणून रावलंच नाही, बोलून गेलो. इथून पुढे लक्षात ठेव. चल. डिंपल. नाम्या, शेड झालास तू. तसं वागायला नको का आता? मग वागतोय की. हे काय व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट, चप्पल बी व्हाईट आहे, ब्रेसलेट, चैन. अरे नाही नाही नाही, मी कपड्यांबद्दल बोलत नाहीये. पैशां डिंपल, पैशांबद्दल बोलतोय. हे पैशांचे व्यवहार असे मोठ्या आवाजात करायचे नसतात, नाहीतर लक्ष्मी कोपते बाबा. नाही नाही, हे समजा ध्यानात ठेवेल. या कानाचं त्या कानाला बी कळणार आहे बघा. गुड. बरं, काय काय झालं पतसंस्थेत? हे काय सगळं? डॉक्टर, लय पैसे. हो, एवढं सगळं 2 दिवसात जमा झालेत पैसे. वा, चांगली गोष्ट आहे. मी तुला म्हणाल होतं ना तुला यश मिळेल. हा, असंच काम करत राहा. बरं, ये आता तू. काम करून दमला असेल ना? हा हा, जातो. डिंपल, अगं गावातल्या लोकांचे पैसे आहेत ते. येतो डॉक्टर. आहे मी. हा. डॉक्टर, लय पैसे. खाली ठेव. अरे ये इकडे.
पैसे, पण डॉक्टर याचं डबल कसं करणार तुम्ही? तुला मगाशीच सांगितलं ना डिम्पल, माझ्यासाठी अशक्य काहीच नाहीये. हे असंही तुमचं पैसे कमवायचं सोडून ना पैसे डबल करायच्या मागे लागलेत तुम्ही. तुमचं काय चाललंय ना खरंच मला कळना झालंय बघा. कळेल, तेही तुला लवकरच कळेल, पण त्याआधी या पैशांचा बंदोबस्त केला पाहिजे. अहो पण एवढं पैसे ठेवणार कुठं तुम्ही? कुणी जर हे पैसे बघितलं ना, ते सगळं पैसे तुमच्या हातातनं जात्याल. डिम्पल किती वेळ अजून? अगं झालं का पैसे मोजून? अहो तेच तर करते ना, सारखे काही विचारते. थांबा जरा. झाले मोजून? अहो मोजते या डॉक्टर. एक तेवढं पैसे मी कधी बघितलं नाही, त्यात मोजणं तर लांबच आहे. सगळा हिशोब गेला माझा, आता कसं सांगू म्या? बरं किती मोजलेस? अहो माझ्या मेंदूचा भुगा झालाय, माझ्या डोक्याला एवढं तांद्याची सवय नाही. थांबा जरा, मोजते आम्ही. बरं हे सोडा, आतापर्यंत तू किती मोजलेस ते तरी सांग. हे एवढे झालेत. थांबा लिहून ठेवलंय. ही बघा, हे घ्या. पण डॉक्टर मी काय म्हणते, एवढं पैसे मोजण्यापेक्षा आपण एक काम करू, पळून जाऊ. आपल्याला लय फायदा होईल बघा. इथंच चुकतं तुझं डिम्पल. तू ना खूप छोटी स्वप्न बघतेस. मला छोटी स्वप्न बघणारी माणसं अजिबात आवडत नाही. आता माझ्याकडे बघ एवढे पैसे आहेत, तरी आणखी कसे पैसे येतील याचा विचार मी करतो. याला म्हणतात मोठी स्वप्न बघणं. डॉक्टर ह्याला स्वप्न नाही म्हणत, ह्याला हाव म्हणतात. आणि हीच हाव एक दिवस तुम्हाला खड्ड्यात घालणार. नाही, माझ्या बाबतीत जरा उलट आहे. माझी हाव पूर्ण झाल्यानंतर मी समोरच्याला खड्ड्यात घालतो. विसरलीस? रेश्मा, नीलम, अपर्णा, अपर्णाची आई. मागच्या वेळीपेक्षा यावेळी लाख पटीने पैसे कमवणार आहे. पैशात खेळशील तू. काय बोलताय डॉक्टर? पण मी हिंदी पिक्चर बनवू शकेल एवढं तर पैसे मला मिळतील ना? मिळतील. पैसे मोज. हाय का? आता अजून पिक्चर तरी कुठं मिळालाय? लगेच मोज म्हणताय. डिम्पल आधी पैसे हातात येऊ दे आपल्या, नंतर हे सिनेमाचं स्वप्न बघ. राहू द्या हा, एवढं टोमणं मारायची गरज नाही. मोजते. बरं पैसे मोज आणि यात लिहून ठेव. मी आलोच जरा. आणि पैसे गायब करू नको. डॉक्टर एवढं चोरून बघायची गरज नाही हा. चिंदी चोर नाही म्या. आणि एवढा जर विश्वास नसेल ना तर माझ्या मोहर थांबा, सगळं पैसे मोजून देती. तू पैसे ढापलेस जरी ना, तरी मला नाम्याकडून कळतील किती पैसे होते. किती झालं होतं पैसे? आता परत मोजावं लागतील. कोण आहे आणि अशी दगडाकडे का पाहते? कोण आहेस तू? मी चिनू. माझं नाव चिन्मय आहे. मला लाडाने चिनू म्हणतात. मी म्हातारा बाईक आहे ना, त्यांना सोपं पडत. नाही ते कळलं मला, पण तू आहेस कोण? ती पिंकी मावशी नाही, तिची मी भाची. पिंकी कोण? ती जुंकू चुकू? तीच माझी मावशी नाव. हे सगळं विचारतात, तुम्ही कोण? मी नटवर सिंग. यादी तुला वाड्यात कधी बघितलं नाही मी. ती उन्हाळी नाही करायची, तिथे मी राहते. आता आमच्या घरचं तुम्हाला काय सांगू, आमची मम्मी पप्पा सारखी भांडत असतात, म्हणून पिंकी मावशी मला इथे घेऊन आली. बरं मला सांगा, ह्या दगडावर फुले ठेवलीत आणि हळदी कुंकू का व्हायला? बाळा तो साधा सुद्धा दगड नाहीये. माझे गुरुजी आहेत कंगणे बाबा, देव आहेत ते. काय फेकताय? असं कधी घर असते वे साधा दगड आहे. देवाचं तर असं नसतं, कुणी जर तुम्हाला फसवलंय. चिनू, मानलं तर देव असतो नाहीतर दगड. तू त्याच्याकडे किती भक्तिभावाने बघतेस यावर सगळं अवलंबून आहे.
हा साधा सुद्धा दगड नाही हा, याच्यात खूप शक्ती आहे, अगदी देवासारखी. दिसतंय त्यापेक्षा फेकाड आहे. पर कुठे शक्ती दाखव मला. अशी कशी दाखवणार ना. मग येऊ देव ना साधा दगड. हे बघ, तू या दगडाला जर का काही वाईट साईड बोललीस तर तो माझ्या अंगात शक्ती टाकेल आणि मग मी तुला खाऊन टाकेल. मजा येईल बाबा. दगडा माझा विश्वास नाही तुझ्यावर. तू काय देव बिव नाहीयेस. त्या ह्याच्या अंगात जा आणि मला खाऊन टाक. आली की बघ, आली आली आली. चिनू काय बोलते कळतं का तुला. सॉरी बर का डॉक्टर, ती काय पण बडबड करते, एकदम झुंकू चुकू. असू दे, लहान आहे ती. लहान कळल हळूहळू. ए चल. हे दगड आहे दगड, दगड आहे दगड, देव नाही दगड आहे दगड. मुद्रेचे नाव आहे कटकामुख. या या या. डॉक्टर हा, तुम्ही कधी आलात. या ना आत या. हो आलो. राखी, पायल, तुम्ही डॉक्टरांसोबत. हो, मला पैशांअभावी कोणाचं शिक्षण अर्धवट सुटलेलं अजिबात आवडत नाही. मुलींचं तर अजिबातच नाही. जगातल्या प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मला वाटतं. यांच्याकडे फी भरायला पैसे नव्हते असं मला कळालं, म्हणून या क्लासला येत नव्हत्या. मी यांच्या घरी गेलो, आई वडिलांशी बोललो आणि यांना इथे घेऊन आलो. डॉक्टर तुम्ही खरंच ग्रेट आहात. खरंच तुम्ही देव माणूस आहात. नाही हो, हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. अरे नको, माझ्या नको. खर तर डॉक्टरांच्या पाया पडायला पाहिजे. अरे काय करता तुम्ही हे. जा, तुम्ही घुंगरू बांधून घ्या. किती शिस्त आहे मुलींमध्ये, आणि तुम्ही किती मन लावून शिकवता हे मी पाहिलंय. यातल्या बऱ्याच मुली गरीब घराण्यातल्या दिसतात. फीसाठी पैसेही नसतील ना यांच्याकडे. मी पैशासाठी नाही शिकवत डॉक्टर. मला शिकवायला खूप आवडतं म्हणून शिकवते. आणि याही खूप मन लावून शिकतात. तुमची मेहनत वाया जाऊ नये आणि तुम्ही त्यांना काय शिकवताय याचं त्यांना मोल कळावं म्हणून मला यांच्यासाठी काहीतरी करायचंय. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका. काय आजपासून या सगळ्यांची फी मी भरणार. डॉक्टर पण अहो प्लीज नाही म्हणू नका. मला एवढं करू द्या. देवानं खूप काही दिलंय मला. नात्यांच्या बाबतीत एकटं ठेवलंय खरं. लहानपणापासून माझं शिक्षण कसं झालंय माझं मला माहिती. पैसे नव्हते तेव्हा बऱ्याच गोष्टी नाही करता आल्या मला. तेव्हाच मी ठरवलं, पैशांअभावी कोणाची स्वप्न अर्धवट राहता कामा नये. या गावात मी लोकांची सेवा करण्यासाठी आलोय. एवढं तर मला करू द्या. हो, त्याचं समाधान लागेल मला. मला हे समाधान उपभोगू द्या. मी काय बोलणार डॉक्टर. मला कळत नाहीये तुम्ही कुठल्या मनाचे बनलाय. अनेक माणसांकडून मी धोका खाल्लाय. मी ज्यांना चांगलं समजले ते वाईट निघाले. पण तुम्ही. बास झालं माझं कौतुक. इथे लोकांनी माझं कौतुक करावं म्हणून मी नाही आलोय. बरं चालू द्या तुम्ही. मुलींनो मन लावून शिका. येतो मी.
दीदी इथं काय करते दिदे दार उघड. टोने तू इथं काय करतोयस? मम्मीचं एक काम आहे तुझ्याकडं, कधी दार उघड मगच सांगतो. आली लवकर या. आली, थांब की. आली का? अरे थांब ना माकडा, आले ना. किती वेळ लावते म्हाताऱ्या माणसाकडे. थांब जरा माकडा, उघड की. थांब. काय काम आहे? काय काय शोधतोय? काय शोधतोय? काम काय सांग ना. काय? तू इथं काय करते मला ते सांग. मी ते इथं पैसे. टोन्या पैसे दे, पैसे दे टोन्या, पैसे पैसे दे. पैसे बिसे काय नाही. मला तू वाटते तू इथं पैसे ढापायला आली आहेस. मी कशाला धापू? पैसे दे टोन्या, कामाचे पैसे. टोन्या, कुठल्या कामाचं पैसे मला नको सांगू. मला तू सांग तू इथं का आली आहेस. अरे टोन्या, मी डॉक्टरांचं काम करायला आली होती. आता डॉक्टर कोणाचं ना कोणाचं काम करत असतात ना, मग त्यांचा हिशोब लिहून ठेवायला नको का? म्हणून त्यांचंच पैसे दे. हिशोब? तुला हिशोब येतो? दे उगाच मला गंडवू नको. काय बी सांगू नको. ढ आहेस तू ढ. टोन्या, तुझ्यापेक्षा हुशार आहे मी, सगळं येतंय मला. हा 28चा पाडा म्हण. 28चा पाडा म्हण नाही येत, पण तुझ्यापेक्षा हुशार. पैसे दे. हे म्हणूनच म्हणले ढ आहेस तू. टोन्या, पैसे दे. अरे डॉक्टरांचे पैसे. तुला पैसे पाहिजे ना, मी देते, पण हे पैसे दे. आपलं नाही, डॉक्टरांचे दे. पैसे कुठे तरी दाखव. हे देणार ना नक्की? दे. 2 हे एवढं समजा. देते. हा ठीक आहे, आणि जा. फक्त एवढं नाही. आणि काय रे, काय काम होतं तुझं? हा अगं दिदे, मम्मी लय चिडली. ती तुला समधीकडे ओढाकती. आता लवकर येऊ नको. नाही म्हणजे लवकर ये, उशीर करू नको. जर उशीर आलीस ना तर लय मारशील. लवकर या. जा. हे पैसे बी घेशील. जा आता. जे लवकर या फक्त. जा ना. बाय बाय. कोण आहे? टोन्या, डॉक्टर. बरं झालं तुम्ही आले. मी किती घाबरले माहित आहे का? काय झालं हे? डॉक्टर, लवकरात लवकर या पैशांचा बंदोबस्त केला पाहिजे. का? अहो, तुमच्या खोलीत कोणी पण येतं. आताच टोन येऊन गेला. त्यात आमची मम्मी कधी पण तुमची खोली साफ करायला येते. हे पैसे नाही तर सुरक्षित नाही राहणार. आपण दुसरीकडे कुठेतरी लपू. अगं हो, मला सगळं कळतंय, पण काय करू, दुसरी सेफ जागाच नाहीये वाड्यात. मला माहित आहे कुठे. ही जागा तुला कशी माहिती? कारण यो वाडा आमचा आहे आणि रेशमाची बॉडी पण मी हितच लपवली होती.